गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल सकाळी एक सांगू काय ऐकशीला? बोला ना. आता जरा नीट वागा. नीट वागा म्हणजे असं काय करायच्या आधी आम्हासनी सांगा. मला तसं काय करायला जाऊच नका. पण समजा करायची वेळ पडली तर आधी मला कल्पना द्या इकडाव. हो नुसतं होय म्हणू नका, तसं वागा. हो अधिपती, मी सगळं सांगेन तुम्हाला. ठीक आहे. एक विचारू? 10 विचारा. मी भुवनेश्वरी मॅडमशी सगळं मोकळेपणाने बोलू का? काय? एकूणच सगळं आणि चारुहास सरांच्या तब्येतीविषयी सुद्धा. नाही नाही हो, तेच तर मी तुम्हाला सांगतोय. नीट वागा. नीट आहे काय? आता जर आई साहेब चिडल्या तुम्ही असं काय बोलल्यावर तर आपलं काय होईल? आपलं दोघांचं कल्याण होईल. तुम्हाला कळत कसं नाही हो? नाही, हे बघा अधिपती, आपण एकाच छताखाली राहतो बरोबर. मग आपण लपवाछपवी कशाला करायची? आणि भुवनेश्वरी मॅडमचा विरोध शिक्षणाला आहे. चारुहास सरांच्या तब्येतीचा कन्सर्न तर त्यांना पण आहे ना. त्यांनाही असं वाटतं की सरांनी बरं व्हावं. चारुहास सरांचं जर तुम्ही मला विचाराल तर तो माणूस बरा झाला काय नाही झाला काय मला काय वाटतं फरक पडत नाही हो मास्तरीन बाई. आई साहेबांचं म्हणाल तर मी हेच सांगेन की तुम्ही त्यांच्या संग बोलायला जाऊ नका. बाकी तुमची मर्जी. हो आजी, तुम्ही कशाला काम करताय? तुमचे गुडघे दुखतायत ना, तुम्ही आराम करा. अगं काम नाही काय, फक्त चहा करतीय. मी करू? नग नग, तुला काम करताना भुवीने बघितलं तर उगा वरडल मला. समजा ठीक आहे ना हो? म्हणजे ते काल काय झालं तर अधिपती चिडला नाही ना हो? नाही, उलट तेच मला समजावत होते. मला लगेच कळलं नेमकं काय झालंय ते. नशीब त्यानं समजा त्याच्या अंगावर घेतलं, नाही तर काय खरं नव्हतं बघ. पोरी, जे काय करशील ना ते सांगून करत जा बाई. मला नाही सांगितलं तरी चालेल, पण अधिपतीशी बोल. हो आजी. काय आहे ना, भुवी वाईट नाही आहे, पण कुणी खोटं वागलं ना व तर लई चिडते बघ ती. नाही, माझं चुकलंच आजी. मी बोलू का भुवनेश्वरी मॅडमशी? हा बोल, तुझ्या हिशोबानं बोल तिच्याशी. शांत होईल ती. पोरी, एक काम करशील का? हो सांगा ना. चहा तयार आहे, तुझ्या सासऱ्यासनी नेऊन देशील का? चालेल का? आजचा एक दिस. काय ना, थंडीमुळे ना माझं गुडघं लय कुरकुरत्यात बघ. धड उभं बी राहता येत नाही बघ. आणि दुर्गीला सांगायला गेलं तर ती काय ऐकायची नाही. त्या चंचीशी काय बोलत असते फोनवर काय माहिती नाही बघ. ठीक आहे, मी देते, तुम्ही आराम करा. हा कवादर नाही विचारतोय आम्ही तुम्हाला. सांगा की हा, कोण घेऊन जात होतो तुम्हाला दवाखान्यात? अधिपती का त्यांची बायको? काय लिहताय का एवढं मगापासनं? हा सांगा की आमासनी, कोण नेत होतो तुम्हासनी दवाखान्यात? अधिपती का त्यांची बायको? नाही म्हणजे तसं आम्हाला अधिपतीने सांगितलं आहे, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. हो मोठे मालक, आम्ही तुमच्याशी बोलतोय. तुझं घर आहे. अरे देवा, यासनी परत झटका आला का काय? दुर्गे,
तुम्ही कशा पाय आलायसा इथं? जा तुम्ही. तू तू जा. राव हा आम्ही कुठं बी जाणार नाही. हे घर आमचं आहे. हे तुझं घर आहे. हं? हं? तुझं घर वा? तुमच्या नाही म्हणण्याने काय बी होत नाही. हे घर आमचंच आहे. मुलगा आमचा आहे. समजा आमचा आहे. आम्ही कुठं बी जाणार नाही आणि तुम्ही बी कुठं बी जाऊ शकणार नाही, कारण आपली गाठ 7 जन्माची आहे. आपले आपला समोर नाही तुझा सर सर सिक्युरिटी, नाही एक मिनिट सर 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 शांत व्हा. सिक्युरिटी. सर शांत व्हा प्लीज. सर शांत व्हा. त्या फक्त बोलतायत, त्या काही करणार नाहीये. बाबा तुम्ही शांत व्हा. नको नको तुम्ही व्हायलेंट होऊ नका सर. प्लीज ऐका ना. सर 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 शांत व्हा प्लीज. प्लीज शांत व्हा सर. बाबा तुम्हाला अधिपतींची शपथ आहे. बाबा प्लीज ना शांत व्हा ना प्लीज. प्लीज 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 शांत व्हा ना. बसून घ्या. हा शांत व्हा. बसा बसा तू. बसून घ्या. काय झालं? काय नाही, आपलं नेहमीच अंगावर धावून आले. आता कशा पाय आलात? जा बाहेर थांबा. बाबा बाबा काही झालेलं नाहीये. हा काही झालेलं नाहीये. शांत व्हा. शांत व्हा प्लीज. मी तुझ्यास ओ सुनबाई, काय बाबा बाबा लावलाय? हा मॅडम मला बाबांसारखेच आहेत ते. हा पण तुमचे बाबा नाहीत ते. उगा आपलं बाबा बाबा. हे तू अक्षर तू बाबा हो बाबा भुवे, अगं चमत्कारच झाला म्हणायचा आज. सुनबाईनं सांगितलं आणि लगेच शांत झाले बघ. सुनबाई, काय जादू केलीस ग तू? जादूच आहे. कमाल केली तुम्ही सुनबाई. हा कमाल. आम्हाला वाटत होतं तुम्ही फक्त आमच्या पोरावर जादू केल्या, पण तुम्ही तर बापावर पण जादू केल्या की. हा शिकलं पाहिजे तुमच्याकडून हे. अक्षर याला सांग ना. तू सांग. तू सांग. जातोच आहोत आम्ही, पण बरं झालं इथं आलो ते. सुनबाईंची जादू तरी कळली आम्हाला. सुनबाई चिडली वाटतं ती. तुझा बोल तिच्याशी. मी आहे इथं. आले मी. काय हो तुम्ही? हा
कशा पायी असं बोलता? अहो समद्यांसमोर तिला गेट आउट म्हणता. मला आडानीला बाई समजतं तुम्ही इंग्रजीमध्ये काय बोलता ते. नका ना असं बोलू. असं तुम्ही असं दूर लोटता म्हणताना ती जास्त चिडते. नका असं वागू. अक्षरा मला वा वा शांत बोलू मी हवा. इतक्या वर्षांनी अधिपती तुमच्याशी बोलायला लागला. आता त्याला हे समजलं तर चिडेल नव्हतो. त्याला जर का समजलं तर पुन्हा तुमच्याशी पहिल्यासारखं वागायला लागेल. चालेल का तुम्हाला? मग मग आता काय बी झालं, किती बी कोणी बोललं तरी शांतपणे राहायचं, शांत वागायचं. सुनबाईने सांगितल्यानंतर कसं शांत होता तसं शांत राहायचं. खरंच आज चमत्कारच केला सुनबाईनं. अधिपतीला सांगितलंच पाहिजे. सु सु चांगली जादू केली तुम्ही सोनबाई. आम्हाला वाटलं होतं फक्त आमचा मुलगा तुम्हाला वश आहे, पण त्याचा बाप बी तुमच्या ताब्यात आहे हे आज कळलं आम्हाला. कसं काय केलं ते? हा काय जादू बी तू करता की काय तुम्ही? हा मॅडम तुम्ही प्लीज गैरसमज नका करून. गैरसमज नाही पोरी, गैरसमज नाही. समजे गैरसमज उलट आज दूर झाले. म्हणजे आम्ही तुम्हाला लई हलक्यात घेतलंय, पण तसं करून चालणार नाही हे आज लक्षात येतंय आमच्या. मॅडम माझं ऐका प्लीज. आपल्यातला ताण कमी व्हावा म्हणून मी आलीये तुमच्याशी बोलायला. तुम्ही आमची माणसं वश करू लागलात तर आपल्यातला ताण कमी होईल का वाढल? मॅडम काय बोलताय तुम्ही? आपण फॅमिली आहोत ना. तसं कधी जाणवलं नाही आम्हाला. उलट फोडाफोडीत जास्त वाटते तुमच्याकडनं. मी सून आहे तुमची. पण तुम्ही तर आमची जागा घ्याल असा. हा मोठ्या मालकांनी कधी त्यांच्या खोलीत बी आम्हाला जागा दिली नाही आणि तुम्ही त्यांच्या मनात स्थान निर्माण करताय होय. आमचा साधा एक सबूत ऐकून घेत नाहीत ते. जा जा म्हणतात गेट आउट, आणि तुमच्या समोर लगेच टांग्या टाकले की होते. तुम्हाला काय वाटतं हे बघून आम्हाला लई आनंद झाला असेल? हा काय आनंदाने तुम्हाला मिठी मारू का आम्ही? का बाई या घरची लक्ष्मी आहेस तू, या घरची लक्ष्मी म्हणून तू पास आम्ही फेल. नाही मॅडम, अहो माझी आणि तुमची तुलनाच नाही होऊ शकत. मला स्थान नाही घ्यायचंय तुमचं. अहो मॅडम तुम्ही अधिपतींच्या आई आहात, त्यांच्या बाबांच्या पत्नी आहात, आणि मला त्यांच्यात माझे वडील दिसतात. हो मला असं वाटतं की ते बिचारे एकटे असतात. एक लेक म्हणून त्यांच्याशी बोलावं, त्यांना थोडं समजून घ्यावं इतकंच वाटतं मला. आणि मॅडम ते मनाने चांगले आहेत. या घरात येऊन तुम्हाला किती वर्ष झाली? 3 महिने. 30 वर्ष. किती? 30 वर्ष झाली आम्हाला या घरात येऊन. हो मॅडम मान्य आहे मला. तुमच्यापेक्षा आम्ही त्या माणसाला जास्त ओळखतो. उरफाट्या काळजाचा आहे तो माणूस. त्याला ना प्रेम आहे, ना दया आहे, ना माया. स्वतःचा स्वार्थ साधला की झालं बस. लई मारहाण केली त्यांनी आम्हाला. रात्र रात्र राबवलं, घराबाहेर काढलं, छळ केला आमचा. मला सगळं माहितीये मॅडम, आणि ते चुकीचंच वागले. कारण तो माणूसच वाईट आहे. त्याच्यापासून लांब राहावा. पण लांब राहून ते सुधारणार आहेत का मॅडम? आपण सांभाळून घेतलं पाहिजे ना त्यांना फॅमिली म्हणून. आत्ता कदाचित त्यांच्या तब्येतीमुळे. त्यांचं जे काय झालंय ते त्यांची कर्माची फळं आहेत. प्लीज मॅडम असं नका म्हणू. आपण जे काय करतो ना ते या जन्मातच भोगावं लागतंय. मुलगा डुंकून बघत नाही, तब्येत साथ देत नाही. अहो पण तब्येत साथ देत नाही ही कर्माची फळं नाही आहेत मॅडम, फिजिकल कंडिशन आहे. आणि असं कसं त्यांना वाऱ्यावर सोडायचं? आपली फॅमिली आहेत मॅडम ते. आपण बस लय शिकलायसा म्हणून जास्त टिवटिव करू नका आणि आम्हाला अक्कल बी शिकवू नका. एकच गोष्ट ध्यानात ठेवा, त्यांच्यापासून लांब राहावा. मॅडम या आधी तुम्ही मला हे सांगितलं होतं. आता हुकूम करतोय, त्यांच्यापासून लांब राहायचं. आणि तुमची नाटकं आता बंद. हॅलो
अधिपती कामात आहेस का रे पोरा? नाही, बोल की ग. अरे आज तर चिमितकारच झाला बघ. कसला? तुझा बाप आज लय चिडला होता, कुणाचं ऐकतच नव्हता. पण सुनबाईनी त्यासनी शांत केलं, तो लगेच शांत बसले. लय हुशार आहे सुनबाई. अरे इतकं शांतपणे बोलते की समोरचा माणूस लगेच शांत होतो. आणि त्यांच्या तब्येतीत पण आता फरक पडतोय असं मला वाटतंय. कशाचा ढेकळाचा फरक पडलाय? हा, आई साहेब गेले होते त्यांच्याकडे तर बाहेर काढत होते म्हणे ना. आणि काय काय म्हणे, गेट आउट म्हणत होते का? बारकायच होय म्हणाव 4 वाजता सूर्यवंशीला. कुणी सांगितलं तुला हे? केली का चुकली कुणी? ते सोड, ते महत्वाचं नाही आहे. विषय असा आहे, तू त्यासनी सांग म्हणाव आई साहेबांवर चिडायचा बिलकुल संबंध नाही तुमचा. हे खपून घेतलं जाणार नाही म्हणाव या घरात. हाय का आता? सुनबाईचं कौतुक करायला मी तुला फोन केला तर तू माझ्यावरच चिडतो यास. तुझ्यावर नाही चिडत ग बाय, माझी 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती. तू फक्त माझा निरोप सांग 4 वाजता सूर्यवंशीला, एवढंच म्हणतोय मी तुला. समजलं ना? आणि मास्तरीन बाईंचं कौतुक आहेच की, मला नाही कुठं म्हणलंय. एवढी माणसं जोडायचा प्रयत्न करतात त्या काय, विस्कटलेली फॅमिली आहे आपली, ते सगळं जोडायचा प्रयत्न करतात, त्यांचं कौतुक आहेच. पण ह्याला काय धाड भरल्या 4 वाजता सूर्यवंशीला मला कळत नाही का? भरल्या घरात तिथं सगळं शांत आहे का? मी याची गरज आहे का घरात? सांग. नाही नाही, तू नका घेऊस. सुनबाईनी समजा सांभाळून घेतलंय बघ. खरंच या घरची लक्ष्मी आहे बघती. आणि ऐक की रा, तू बी बापावर नग ना चिडूस. आता शाण्यासारखं वागत्यात ते. असं झालं तर चांगलंच आहे. बरं चल, मी घरला आल्यावर बोलूया आपण. ठेवू का? मी जरा कामात आहे. वय वय बर. अधिपती मॅडम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला फक्त एवढं. हो, इंग्रजीचा फवारा मारू नका. सॉरी, माफ करा. माझ्या रागवू नका मॅडम. हो, आम्ही तुमच्यावर नाही रागवलो, तुमची तर आरतीच केली पाहिजे. आम्ही आमच्या नशिबावर रागवलोय. एवढं करून आमच्या वाटेला काय आलंय? हा, गेट आउट, गेट आउट. त्यांनी मुद्दाम नसेल केलं मॅडम. त्यांना कदाचित तब्येतीचा त्रास होत असेल. त्याला पण तेच जिम्मेदार आहेत. ठीक आहे मॅडम, मी काय म्हणते ऐका. सगळं जाऊ दे, मागचं सगळं सोडा. पण मला एक सांगा, आता चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा होती, हे तुम्ही पण ऑब्झर्व केलंय ना? काय केलं? म्हणजे तुमच्याही लक्षात आलंय ना की त्यांची तब्येत सुधारतीये? ओ सुनबाई, तुम्हाला किती वेळा सांगायचं, आमच्या समोर इंग्रजी फाडू नका. काय ते शुद्ध मराठीत बोला. ठीक आहे, पण माझा मुद्दा काय आहे? तुमचा मुद्दा हाच की मॅडम, सरांच्या तब्येतीत आता सुधारणा होतीये, तर आपण त्यांना नवीन डॉक्टरांकडे नेऊया का? अजून काही वेगळ्या गोळ्या, वेगळी इंजेक्शन्स दिली, वेगळे उपचार केले तर? समोरच्याचं बोलणं ऐकूनच घ्यायचं नाही, आपलंच म्हणणं खरं करायचं. असं का करता तुम्ही? नाही मॅडम, 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय त्यांच्यापासून लांब राहावा. सांगितलं का नाही? त्यांच्या तब्येतीच्या भानगडीत पडू नका. त्यांच्याबद्दल येऊन आम्हाला प्रश्न विचारू नका. त्यांच्या तब्येतीचं बघायला आम्ही आहोत, आम्ही बघू. ते जसे आहेत तसे ठीक आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय. ते जसे आहेत तसे ठीक आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय. आणि हा, हे असं पुढं पुढं करणं थांबवा. आम्हाला तुमची त्यांच्या बरोबरची जवळीक नाही आवडत. तो काय तुमचा सख्खा बाप नाही, आणि त्यांचं बघायला त्यांचा सख्खा मुलगा आणि आम्ही जिवंत आहोत. आणि मी या घराचा भाग आहे ना मॅडम? अजून व्हायच्यात. असं कसं म्हणता मॅडम तुम्ही? मी लग्न करून आली या घरात, मी सून आहे मॅडम. आवाज खाली, आवाज खाली. आणि आम्हाला काय सांगताय लग्न करून आला त्या घरात? आम्हीच तुम्हाला लग्न करून आणलंय या घरात. घरात लग्न करून आलात ही टिमकी आमच्या समोर नाही वाजवायची. मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही माझ्या आधी आला आहात या घरात लग्न करून. तो मुद्दाच नव्हता माझा. माझा मुद्दा चा मुद्दा तुमच्याकडेच ठेवा. हो निघा. हो मॅडम, एकदा तरी ऐका ना. आम्हाला काय बी बोलायचं नाही आता ह्यावर. विषय एंड. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही नाही, तुमचं काय बी चुकलं नाही, आमचं चुकलंय. तुम्हाला लग्न करून या घरात आणलं ना,
ते आमचं चुकलं. जा आता. ठीक आहे मी जाते मॅडम, पण माझं म्हणणं एकदा ऐका, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते मॅडम, त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्याची आम्हाला ना तुमची गरज आहे ना तुमच्या डॉक्टरची. चला निघा.